नवी मुंबईतील प्रवास सुलभ करणाऱ्या अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशिवा अटल सेतूवर रविवारी MMRDAच्या सहयोगाने लासन अँड टुब्रो सी ब्रिज मॅरेथॉनला पहाटे 5 वाजल्यापासून सुरुवात झाली। सागरी पुलावरील ही पहिली मॅरेथॉन असून ती 42 किलोमीटर, 21 किलोमीटर, 10 किलोमीटर आणि 5 किलोमीटर अशी पार पडली। यावेळी मॅरेथॉनला सिनेकलाकार अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांनी झेंडा दाखवून 5 किलोमीटर मॅरेथॉनला सुरुवात केली। यावेळी मोठ्या संख्येने धावपटू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते। अटल सेतूवर MMRDAच्या सहयोगाने रविवारी 18 फेब्रुवारी रोजी मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं। त्यामुळे अटल सेतू शिवडी न्हावाशिवा सी लिंकवर 17 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजल्यापासून ते 18 फेब्रुवारी दुपारी 1 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आलाय। नवी मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने याबाबतची अधिसूचना जारी केली आहे। तसेच अटल सेतूवरून ये-जा करणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्गावरून जाण्याच्या सूचना दिल्या आहेत। वेंगुर्ला येथील प्रसिद्ध मानसीश्वर जत्रोत्सवाला पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी करत भक्तिभावाने श्रींचं दर्शन घेतलं। विशेष म्हणजे हा जत्रोत्सव ध्वनिक्षेपकाविना साजरा केला जातो, कारण मानसीश्वर येथे कोणतंही वाद्य वाजवण्यास देवाचा मज्जाव आहे। दशावतार नाटक एक गॅस बत्तीच्या प्रकाशातच साजरं केलं जातं। त्यामुळे या जत्रोत्सवात शिडाची जत्रा आणि गॅस बत्तीची जत्रा असं संबोधलं जातं। माघी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपूरमध्ये आतापासूनच गर्दी होते। रविवार आणि शिवजयंतीची सुट्टी आणि मंगळवारी होणारा एकादशीचा सोहळा, त्यामुळे भाविकांच्या गर्दीने पंढरपूर फुलतंय। अशातच दर्शनासाठी 6 तासांचा कालावधी लागतोय। श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्था धुळेच्या वतीने दरवर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते। शिवाजी विद्याप्रसारण संस्थेचे स्कूल ऑफ आर्टच्या वतीने कोल्हापूर येथील ज्येष्ठ चित्रकार श्री अरुण सुतार यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील चित्रकृतींचे प्रदर्शन भरवण्यात आले होते। शिवजयंतीच्या निमित्ताने धुळे शहरामध्ये श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या वतीने 3 दिवसीय शिवव्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं। शिवव्याख्यानमालेचं पहिलं पुष्प सुप्रसिद्ध शिवव्याख्याते प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांनी गुंफलं। जीवन समृद्ध करण्यासाठी शिवचरित्राचं आचरण आवश्यक असून शिवचरित्र अंगीकारले स्वीकारले तर सर्व समस्यांचं निराकरण होतं, असं मत यावेळी शिवव्याख्याते नितीन बानुगडे पाटील यांनी व्यक्त केलं। दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक आहे। राष्ट्रीय अधिवेशन संपल्यानंतर दुपारी ही बैठक होणार। आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब बैठकीमध्ये होण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बैठकीला उपस्थित असणार आहेत। या महिन्याच्या शेवटी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यावर भाजपचा प्रयत्न आहे। दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच टेबलावर जेवायला बसलेले पाहायला मिळाले। भाजपने राज्यसभेच्या 3 उमेदवारांमध्ये पंकजा मुंडेंना स्थान दिले नव्हते। त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे पंकजा मुंडे यांना डावलत आहेत का अशी टीका झाली होती। मात्र आता दिल्लीच्या भाजपच्या अधिवेशनामध्ये दोघे एकत्र भोजन करताना पाहायला मिळाले। दिल्लीतील भारत मंडपम येथे भाजपचे 2 दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन सुरू आहे। या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी झाले होते। पक्षाध्यक्ष JP नड्डा यांनी मोदींचे शाल पांघरून स्वागत केले। पंतप्रधान कार्यकर्त्यांना म्हणाले, पक्षाला प्रत्येक बूथवर 370 मते वाढवावी लागतील। 100 दिवसांची जनसंपर्क मोहीम राबवावी लागेल। भाजपने गेल्या 10 वर्षात केलेल्या कामाचाही प्रचार करावा लागणार आहे। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 9वा दिवस असून त्यांनी मागील 4 दिवसांपासून सलाईन आणि उपचार घेणे सुरू केले आहे। त्यामुळे त्यांच्या तब्येतमध्ये सुधारणा होतीये, मात्र ते त्यांच्या उपोषणावर ठाम आहेत। सगळे सोयरीच्या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर करा या मागणीसाठी ते उपोषणाला बसलेले आहेत। यावर सरकारने 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन देखील बोलावलंय। तसंच संपूर्ण महाराष्ट्रातून जरांगे यांच्या उपोषणाला मोठा पाठिंबा मिळत आहे, तर अनेक ठिकाणी रास्ता रोको करण्यात आलाय। मुंबई लोकल ट्रेनच्या 3ही मार्गावरती रविवारी मेगा ब्लॉक घेतला जाणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे। उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेमध्ये काही तांत्रिक कामे करण्यासाठी हा मेगा ब्लॉक घेतला जाणार असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलंय।
मध्य रेल्वे पुणे विभागातील पुणे मिरज रेल्वे मार्गावर तारगाव मसूर शिरवडे सेक्शनमध्ये रेल्वे ट्रॅक दुहेरीकरण आणि विविध अभियांत्रिकी सिग्नलिंग दूरसंचार कामासाठी दिनांक 22 फेब्रुवारीपर्यंत ट्रॅफिक ब्लॉक चालवणार आहेत. त्यामुळे काही गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. उत्तर भारतात जोरदार अवकाळी पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिल्यानंतर त्याचा प्रतिकूल परिणाम मध्य भारतामध्ये देखील जाणवतोय. त्यामुळे नाशिकमध्येही 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले. अवकाळीचे ढग दाटले असले तरी तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने सांगितले. त्यामुळे नाशिकमध्ये तापमान स्थिर असले तरी ढगाळ हवामानामुळे गारठा जाणवतोय. धारावी पुनर्विकासाचं काम अदानींकडून केलं जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर येथे सर्व्हे करून रहिवाशांची पात्रता निश्चित करण्याचं काम राज्य सरकारच्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांकडून केलं जाणार असून त्याची सुरुवात मार्चपासून केली जाणार आहे. मराठी मनोरंजन सृष्टीतील गोड अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. आपल्या अभिनयाच्या जोरावर प्राजक्ताने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलंय. प्राजक्ताचा चाहता वर्ग मोठा आहे. सोशल मीडियावर प्राजक्ता मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. निरनिराळे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात असते. आता प्राजक्ताची एक पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आलेली आहे. आप्पा ठाकूर यांच्या विरारच्या घरी एका कार्यक्रमामध्ये प्राजक्ता आणि गोविंदा यांची भेट झाली. बॉलिवूड सुपरस्टार गोविंदा यांच्यासोबत चर्चा करण्याची संधी मिळाल्याने आनंद झाला. प्राजक्ताने पोस्ट शेअर करत हा अनुभव सांगितलाय.